नमस्कार. रोज आपण सगळेच पाणी पितो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की पाण्याचा एक साधा घोट जेव्हा आपल्या शरीरात जातो तेव्हा नेमकं काय घडतं? म्हणजे एखादा पाण्याचा थेंब अंधारात पडावा आणि लहरी निर्माण व्हाव्यात, अगदी तसाच काहीसा थक्क करणारा प्रवास आपल्या आत सुरू होतो. आजच्या या सादरीकरणात आपण हेच समजून घेणार आहोत. पाण्यामुळे आपल्या शरीरात नेमकी कोणती सुपरपॉवर जागी होते हे पाहणं खरोखरच थरारक असणार आहे. एका अगदी साध्या सवयीकडे पाहण्याचा हा 100% वेगळा दृष्टिकोन आहे. चला तर मग सुरू करूया. आता हे दृश्य पहा. अंधारात स्लो मोशनमध्ये पडणारा हा पाण्याचा थेंब जसा फुटतो तशी त्यातून एक मानवी आकृती कशी तयार होतीये. किती भारी वाटते ना. हे फक्त एक चित्र नाही, तर ती एक जबरदस्त जीवनशक्ती आहे. तो एक घोट जेव्हा शरीरात जातो तेव्हा भौतिक आणि जैविक पातळीवर होणारा तो अचूक आणि वेगवान बदल खरंच अवाक करणारा असतो. कडक उन्हात आपण जेव्हा खूप थकतो आणि घटाघट पाणी पितो तेव्हा ते तोंडातून अन्ननलिके वाटेत थेट खाली पोटात झेपवतं. हा प्रवास किती वेगवान असतो हे या बोल्ड आणि हाय एनर्जी आकृतीवरून आपल्या लगेच लक्षात येईल. वरवर पाहता ही एक अगदी साधी यांत्रिक प्रक्रिया वाटते, पण मित्रांनो, शरीराला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम आणि ऊर्जेचा खरा प्रवास इथूनच सुरू होतो. इथून पुढची प्रक्रिया ना आणखी रंजक आहे. आतड्यातून पाणी कसं रक्तात शोषलं जातं ते पहा. पाणी चक्क निळ्या रंगाच्या चमकणाऱ्या ऊर्जेत बदलतं आणि रक्तावाटे शरीराच्या कानाकोपऱ्यात धावू लागतं. एखाद्या सुपरहिरो कॉमिकमध्ये जशी एनर्जी वेव्ह असते, अगदी तशीच ही निळी ऊर्जा शरीरभर अत्यंत वेगाने पसरते आणि प्रत्येक पेशीला जाग करते. रंगसिद्धांताचा विचार केला तर ही हाय कॉन्ट्रास्ट निळी ऊर्जा खऱ्या अर्थाने जीवनाचा मूळ स्रोत वाटते. आणि तुम्हाला माहितीये, या पाण्याचा सर्वात मोठा आणि जलद परिणाम कुठे होतो? तर आपल्या मेंदूवर. निळ्या प्रकाशाने आणि ऊर्जेने चमकणारा हा मेंदू पहा. पाणी मिळताच न्यूरॉन्स अक्षरशः तात्काळ सक्रिय होतात. यामुळे आपली एकाग्रता प्रचंड वाढते आणि विचार करण्याची गतीही वेगवान होते. शरीर जर योग्य प्रकारे हायड्रेटेड असेल तर आपला मेंदू एखाद्या शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरसारखा काम करतो आणि आपला फोकस अजिबात हलू देत नाही. मेंदूच्या या अद्भुत कार्यानंतर अर्थातच हृदयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. हे चमकदार लाल रंगात धडकणारं हृदय याच ऊर्जेवर चालतं. पाणी काय करतं तर ते रक्त पातळ आणि प्रवाही ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. रक्त जितकं सुरळीत वाहेल तितक्याच सहजपणे हृदय शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत, अगदी आपल्या पायाच्या नखापर्यंत ऑक्सिजन पोहोचवू शकतं. पाण्यामुळे हृदयाचे हे एवढं गुंतागुंतीचं काम अगदी विनाअडथळा आणि सोपं होऊन जातं. खरं सांगायचं तर पाणी हे आपल्या शरीरातील सर्वात उत्तम सहाय्यक आणि क्लीनर आहे. पोटातील अन्न मऊ करून पचनक्रिया सोपी करण्यापासून ते थेट किडनीला ताकद देण्यापर्यंत पाण्याची भूमिका खूप मोलाची असते. पाण्यामुळेच किडनी शरीरातील हानिकारक पिवळ्या रंगाचे विषारी पदार्थ वेगाने बाहेर फेकून देऊ शकते. शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता इथे पाण्याच्या अस्तित्वाने आणि अभावाने होणारा हा मोठा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला पाण्याअभावी कोरडी पडलेली त्वचा आणि प्रचंड थकवा आहे, तर दुसऱ्या बाजूला योग्य प्रमाणामुळे चमकदार त्वचा आणि ताकदवान ॲक्टिव्ह स्नायू आहेत. पाण्यामुळे त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो, स्नायूंना प्रचंड ताकद मिळते आणि सांध्यांची हालचालीही लवचिक होते. पाणी मानवी शरीराला कसा आकार देतं याचं हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. पण जर पुरेसं पाणी पिलं नाही तर काय होईल? डिहायड्रेशनचा हा भयानक परिणाम आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. तीव्र डोकेदुखी, कोरडे पडलेले ओठ, चक्कर येणे आणि प्रचंड थकवा जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराचं हे चालतं फिरतं अद्भुत मशीन हळूहळू पण अतिशय वेदनादायक स्थितीत बंद पडायला लागतं. सिस्टमचा हा असा स्लो शटडाऊन टाळायचा असेल तर नियमित पाण्याचा पुरवठा व्हायलाच हवा. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष आपण एकाच वाक्यात काढू शकतो. पाणी फक्त तहान भागवत नाही, ते जीवन चालवतं. पाण्याचा एक साधा थेंब ही केवळ तहान शमवण्याची गरज नाही, तर तो मानवी अस्तित्वाचा आणि ऊर्जेचा मुख्य इंजिन आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा आपण पाण्याचा घोट घेऊ तेव्हा शरीरात घडणाऱ्या या अद्भुत प्रक्रियेची आठवण आपल्याला नक्कीच येईल. पण शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर पाण्याचा एक थेंब शरीरात एवढी मोठी क्रांती घडवू शकतो, तर आपण खरोखरच या जीवनदायी ऊर्जेचा पुरेसा सन्मान करत आहोत का? ही अत्यंत महत्त्वाची आणि जीवनदायी माहिती जनहितासाठी सर्वांपर्यंत पोचायलाच हवी.
ही माहिती जितकी जास्त पसरेल तितकी सर्वांमध्ये जागरूकता वाढेल. त्यामुळे या सादरीकरणाला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. आणि हो, अशाच उच्च दर्जाच्या वैज्ञानिक आणि रंजक माहितीसाठी मी विद्यार्थी मित्रच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्ञान वाढवा, निरोगी रहा. धन्यवाद.